धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 आज आपल्या विधानसभेमध्ये दाखल करण्यात आलं। याला ऑलरेडी मंत्रिमंडळानं त्या ठिकाणी मंजुरी दिलेली असून आपण बघितलं की समाजामध्ये अनेक ठिकाणी त्या ठिकाणी कधी बळजबरीने कधी काही लालूच दाखवून विशेष करून गरीब वर्गातल्या लोकांना साध्या भोळ्या लोकांना त्या ठिकाणी एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतर करण्याच्या प्रयत्न काही घटना त्या ठिकाणी राज्यामध्ये झालेल्या होत्या। ऑलरेडी देशामध्ये 7 ते 8 असे काही राज्य होती की त्यांनी हा कायदा त्यांच्या राज्यामध्ये लागू केलेला होता। आज महाराष्ट्र सरकारने देखील विधानसभेमध्ये हा कायदा हे बिल त्या ठिकाणी आणलेला आहे, ज्याची विस्तृत चर्चा येणाऱ्या आठवड्यामध्ये सभागृहामध्ये होईल। एकंदरीतच सरकारचंच हे धोरण होतं की अशा बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराला कुठेतरी त्या ठिकाणी आळा घातला गेला पाहिजे। विधानसभेतले सदस्य असो किंवा समाजामध्ये काही संघटना काही मंडळी होती की जे सातत्यानं अशा घटना त्या ठिकाणी सरकारच्या लक्षात आणून द्यायच्या। मग अशा वेळेस याच्यावर कुठेतरी बंदी घातल्या गेली पाहिजे, याच्यावर कुठेतरी आळा घेतला गेला पाहिजे। जी उपाययोजना राज्यातल्या काही इतर देशातल्या काही इतर राज्यांनी केली होती ती उपाययोजना आपल्या राज्यामध्ये देखील असली पाहिजे। याच्याकरिता महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 आज विधानसभेमध्ये आणण्यात आले। यालाच आळा घालण्याकरिता ह्या कायद्यामध्ये तसं प्रावधान करण्यात आलेलं आहे। ह्या पद्धतीने ह्या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या त्या ठिकाणी व्यक्ती असो किंवा संस्था असो त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे। याच्यामध्ये कुठल्याही एका विशिष्ट धर्माला टार्गेट न करता समाजातले जे साधे भोळे विशेष करून गरीब लोक आहे यांना अनेक वेळेस बळजबरीने किंवा कधी लालूच दाखवून प्रलोभन दाखवून त्यांचा एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतरण करण्यात येते आणि नंतर मात्र त्या व्यक्तीला त्या नागरिकाला त्या ठिकाणी मनस्ताप होतो। अशा वेळेस त्याला मदत झाली पाहिजे, याच्याकरिता हा कायदा त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये महापालिका शाळांमध्ये तसंच आश्रम शाळांमध्ये गॅसच्या तुटवड्यामुळे जेवण निर्माण करण्यास अडचणी होत आहे। कुठेतरी मिड डे मीलवर परिणाम नाही, संपूर्ण राज्यामध्ये अजूनही गॅस आणि सिलेंडरचा व्यवस्थित पुरवठा त्या ठिकाणी चालू आहे। कधी कधी स्वकल्पितच त्या ठिकाणी लोक भीती बाळगतात आणि अशा पद्धतीनं वातावरण निर्मिती करतात, परंतु अशी जर का घटना कुठे घडली असेल तर निश्चितपणे याची दखल घेण्यात येईल आणि पर्टिक्युलर उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात येईल। धन्यवाद।